अख्खा दिवस झोपच काढायची का? 10वीला हिच्या बाबतीत काय एवढे लाईटली घेतात ग मम्मी? मला तर उठ म्हणजे उठ, चल म्हणजे चल, अभ्यास कर, झोपायचं नाही, विसरेल. ना आता नाही झोप. तिनं लवकर उठलेली, मी 3 वाजता उठायची, 5 वाजता उठून झोपते. करतच नाही अभ्यास. काय झाले बोलून हिला? सकाळ सकाळी ओरडे भेटल्यावर कसं छान वाटते ना. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जाणार लग्नाला. तर मी कशी दिसते ती मला नक्कीच सांगा. प्रत्येक वेळेला आम्हाला उशीरच होतो आणि मी एवढी सुंदर दिसत होते की मी मलाच बघत होती फक्त. आणि मम्मीला मी धावत आणली कारण ट्रेन पकडायची होती. ती असं तिचं श्वास वर खाली येत होतं. आणि आम्ही इथे जरा ज्वेलरीज बघायला येत होते. बघायचं होतं, घ्यायचं होतं दुसऱ्यांनाच, घेतलं दुसऱ्यांनी. ह्या लोकांना गंठण बांगड्या वगैरे घ्यायचे होते. आणि राणीने माझ्यासाठी आणले. किती क्यूट दिसते ना मम्मीवर. त्यानंतर मी आणि राणीने रिंग घेतली. सो त्यानंतर निघाल्यावर बाहेर ते हे लोक बोलले गजरा पाहिजे ह्या लोकांना. मला एवढा कंटाळा आले त्याला. आम्ही फक्त इथेच फिरत आहे, बस पुढे जातच नाही मिळत. चांगले चालता येईल ना तुला तर घे. अगोदर बांगड्याचं संपलं, रिंग घेतली आणि आता शूज हिच्या नादात. लग्न बाजूलाच, लग्नासाठी आलेत का शॉपिंग करायला तेच मला समजत नाही. कुछ नाही म्हणे इन लोगों का. त्यानंतर माझी मम्मी बसमध्ये एवढी गार झोप लागलेली ना की आम्ही तिची खिल्लीच उडवत होतो. घरातनं निघलेले आम्ही 10 वाजता, पोचले 1-1:30 वाजता. काय बोलणार. आणि दादा ते लोक गेलेले फिरायला, सो त्याला व्हिडिओ कॉल केलेला. त्यानंतर आलेली वरात. नवरीने वरातीचं स्वागत केलं हे त्यांच्या पद्धतीने. आणि मग आम्ही निघालो सर्व मंदिरात जायला. सर्वजणांनी नाचायची स्पिरिट दाखवली. सो मी पण नाचायला गेली यार. त्यानंतर नाचून वगैरे थकल्यावर अशीच बसलेलो आम्ही घरी. आणि जेवून एवढी मला झोप आली अशी की सांगायलाच नको. आणि माझ्या मम्मीचं कॅटवॉक बघितलं का? हिल घालून चालते माझी मम्मी. मला माहीत होते यार हिला हिलवर पण चालता येते. सर्वजण हे मंडपात काढलेलं, सर्व अख्ख्या मंडपात फिरलं हे माझं. त्यानंतर नवरीला घेतलं उतरवायला. काय माहिती माझ्या मामाकडचे एवढे हे आहेत ना, काय बोलणार त्यांची तारीफमध्ये, की नवरीला रडायला घेतलं ना ह्या लोकांच्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येतं. म्हणजे पदरच ओल्ला होऊन जातो रे, काय बोलणार. त्यानंतर आम्ही निघत होतो घरी जायला तर मामा सोडतच नव्हते. तो आज के लिए बस इतना ही. बाय बाय.